Hello students, welcome back to our channel Information Technology. I am Jagtap SV from Krishna Mahavidyalay. Today we study form tag input elements program. So let's start with intro. Welcome in this video. Next input type element search. आता या सर्च साठीच आपण बघणार आहोत प्रोग्राम. यामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला टॅग डॉक टाइप HTML देन टॅग HTML त्याच्यानंतर टॅग इनपुट टॅग बॉडी टॅग मध्येच येतो, डायरेक्ट आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर बॉडी टॅग मध्ये हेडिंग घेऊ टॅग H3 चा डिस्प्ले सर्च. त्याच्यानंतर H3 टॅग क्लोज झाला इथं लगेच. देन नेक्स्ट टॅग इनपुट टाइप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये सर्च डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आयडी घेऊ शकता. आयडी इक्वल टू आयडी म्हणजे आयडेंटिटी असते. डबल इन्व्हर्टेड कॉमा सर्च डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. नेम द्यायचा आहे, नेम प्रॉपर्टी आहे. नेम इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा सर्च. नेम ही प्रॉपर्टी आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे सर्च ऍट्रिब्यूटची. डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज. आता या ठिकाणी या सर्च बॉक्सचं कोडिंग संपलेलं आहे. त्या ठिकाणी आता आपण बॉडी टॅग क्लोज करणार आहोत. बॉडी टॅग क्लोज देन टॅग HTML क्लोज. आता या ठिकाणी हा प्रोग्राम संपलेला आहे. तुमच्या फोल्डरमध्ये हा प्रोग्राम सेव्ह करायचा आणि ज्या ठिकाणी सेव्ह केलाय त्या ठिकाणी रन करायचा ओपन विथ ब्राउझर. आता आउटपुट तुमचं कसं दिसेल बघू. या पद्धतीनं पहिल्यांदा हेडिंग काय दिले आहे डिस्प्ले सर्च. जे हेडिंग दिलेलं आहे ते सुरुवातीला तुम्हाला डिस्प्ले झालेलं दिसेल डिस्प्ले सर्च. त्याच्यानंतर पुढे काय दिसेल सर्च. इनपुट टाइप कुठला घेतलाय सर्च. आयडेंटिटी घेतली त्याची आणि त्याला नाव बॉक्सला काय दिलंय आपण सर्च. आता इथं सर्च लिहायचं, सर्च येतं आणि त्याच्या खालीच एक बॉक्स तुम्हाला डिस्प्ले झालेला दिसेल. आणि या सर्च मध्ये तुम्ही हवी ती माहिती तुम्ही काय करू शकता सर्च करू शकता. आता तुमच्या वेबसाईट मध्ये सर्च बॉक्स तुम्हाला द्यायचं असेल कीवर्ड किंवा वेबसाईटचं नाव टाईप करायला किंवा एखादं काय फाइंड आउट करायला फाईल वगैरे, त्यासाठी हा सर्च बॉक्स लागतो. त्यासाठी तुम्ही हे कोडिंग सर्च बॉक्सचं करायचं. यानंतर पुढचा आपण नेक्स्ट इलेमेंट पाहू. यानंतर आपण नेक्स्ट इनपुट इलेमेंट बघणार आहोत टेलिफोन. आता तुम्हाला तुमच्या वेबसाईट मध्ये टेलिफोनचं डिस्प्ले करून दाखवायचं असेल तर त्यासाठी फॉर्म मध्ये टेलिफोन हे बॉक्स तुम्ही आणू शकता. त्यासाठीचं कोडिंग टॅग डॉक टाइप HTML देन टॅग इथं क्लोज झाला. देन नेक्स्ट टॅग HTML त्याच्यानंतर टॅग बॉडी. डायरेक्ट आपण बॉडीज टॅग घेतोय बरं का. त्याच्यानंतर टॅग H3 हेडिंग टॅग घेणार आहोत. डिस्प्ले टेलिफोन देन नेक्स्ट H3 टॅग क्लोज. प्रॉपर सिंटॅक्स ज्या ठिकाणी ओपन केले त्या ठिकाणीच ते व्यवस्थित क्लोज करायचे, नाहीतर एरर फाइंड आउट एरर मध्ये तुम्हाला हे डिस्प्ले झालेलं दिसणार नाही. त्याच्यानंतर टॅग इनपुट टाइप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये टेलिफोन डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. त्याच्यानंतर आयडी इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा टेलिफोन
देन डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट, देन नेक्स्ट नेम ऍट्रिब्यूट घेतलेला आहे इनपुट एलिमेंटचाच. नेम काय द्यायचं, त्या बॉक्सला टेलिफोनच द्यायचा आपण, म्हणजे कळेल आपल्याला तो टेलिफोन आहे. आता टेलिफोन मोबाईलचा असेल तर 10 अंकी असतो आणि लँडलाईनचा 10 तेवढाच असतो. देन परत इथं तुमचा टॅग क्लोज झाला. आता ह्याच्यानंतर तुमचा इथं हे कोडिंग इनपुट टाईप संपलेलं आहे. आता पहिल्यांदा आपण बॉडी टॅग ओपन केलेला तो क्लोज करायचा, बॉडी टॅग क्लोज, देन टॅग HTML क्लोज. आता याचा आउटपुट बघू आपण. हा प्रोग्राम सेव्ह करायचा तुमच्या फोल्डरमध्ये आणि ज्या ठिकाणी सेव्ह केलाय तिथूनच ओपन विथ ब्राउझर म्हणायचं आणि मग ब्राउझरवर तुम्हाला याचं आउटपुट दाखवलं जाईल. आता आपण हेडिंग काय दिलंय, डिस्प्ले टेलिफोन. पहिल्यांदा हेडिंग डिस्प्ले होईल, डिस्प्ले टेलिफोन. आता ह्याच्या पुढं टेलिफोन येणार शब्द, टेलिफोन, आणि त्याच्या खालीच एक टेक्स्ट बॉक्स तुम्हाला डिस्प्ले झालेला दिसेल. मग ह्या टेक्स्ट बॉक्स मध्ये तुम्ही तुमचा नंबर एंटर करू शकता. मग तुमचा मोबाईल नंबर द्या, काय पण देऊ शकता, 82 75 27 84 07. ठीक आहे, या पद्धतीने हा मोबाईल नंबर तुम्ही एंटर करू शकता. आता इथं काही तुमचे कॅन्सल, क्लिअर, सेट असे हे बटन येत नाही, डायरेक्ट टेक्स्ट बॉक्स येतो. टेक्स्ट बॉक्स मध्ये तुम्ही तुमचा टेलिफोन नंबर एंटर करायचा. आता या पद्धतीने हे तुमचं आउटपुट दिसेल. आता पुढचं नेक्स्ट इनपुट एलिमेंट बघू आपण. आता यानंतर आपण नेक्स्ट एलिमेंट बघणार आहोत, टाइम एलिमेंट. टाइम कसं डिस्प्ले करायचं तुमच्या फॉर्म मध्ये, त्यासाठीच प्रोग्राम टॅग डॉक टाइप HTML, देन टॅग HTML, त्याच्यानंतर टॅग डायरेक्ट आपण टॅग बॉडीच घेणार आहोत, टॅग बॉडी, त्याच्यामध्ये टॅग H3 हेडिंग टॅग घेतलेला आहे. तुम्ही कोणता पण हेडिंग टॅग घेऊ शकता, H1 H2 H3 H6 H4 H5 H12 असे 6च फक्त आपले हेडिंगचे टॅग आहेत. आता मी फक्त इथं H3 टॅग घेतलेला आहे. आता इथं तुम्ही द्यायचं हेडिंगला नाव डिस्प्ले टाइम, त्याच्यानंतर H3 टॅग इथं क्लोज होणार, देन टॅग इनपुट टाइप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये टाइम. आयडी पण देऊ शकता, ह्याच्यासोबतच आयडी द्यायचा, आयडी इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये टाइम, डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. नेम ऍट्रिब्यूट आहे आणि त्याची व्हॅल्यू द्यायची आपण इथं टाइमच द्यायची, टाइम, डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. इथं तुमचा हा टॅग क्लोज होणार. आता याच्यानंतर तुमचं काय झालं, प्रोग्राम इथं संपलेला आहे. त्यानंतर इथं तुमचा टॅग बॉडी क्लोज होणार आणि लगेचच टॅग HTML क्लोज करायचं, म्हणजे इथं प्रोग्राम संपलेला आहे. आणि सेव्ह करायचं तुमच्या फोल्डरमध्ये आणि ओपन विथ ब्राउझर म्हणायचं, म्हणजे तुम्हाला तुमचं आउटपुट डिस्प्ले झालेलं दिसेल ब्राउझरवर. तर आउटपुट कसं डिस्प्ले होते ते पाहू आपण या पद्धतीने. आता या पद्धतीने जर टाइम तुम्ही इन्सर्ट केलं तर पहिल्यांदा इथं तुम्हाला हेडिंग दिलेलं आहे, ते हेडिंग दिसणार डिस्प्ले टाइम, त्याच्यानंतर टाइम दिसणार, तर टाइम नाव द्यायचं. टाइम नाव दिल्यानंतर इथे एक घड्याळ डिस्प्ले झालेलं दिसेल तुम्हाला आणि घड्याळामध्ये अंक असणार आहेत 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 या पद्धतीने. आता तुमच्या घड्याळात किती वाजले, आता 5 वाजले, त्यामुळे हा फक्त तुम्हाला काटा इथं डिस्प्ले झालेला दिसेल 5चा आणि इथं 5ला तो गोल येईल. आता 5 वाजलेत म्हटल्या 5चं डिस्प्ले होणार. आता 5 AM PM ते सुद्धा तो डिस्प्ले करून दाखवणार. मग इथं सुद्धा तुम्हाला 3 बटन येणार, क्लिअर पहिल्यांदा, त्याच्यानंतर कॅन्सल अँड सेट. तुम्हाला सेट करायचं असलं टाइम तुम्ही सेट करू शकता, कॅन्सल करायचं असेल टाइम करू शकता,
क्लिअर करायचं असेल करू शकता. आता 5 वाजलेत म्हटल्यावर आणि इथं लगेच तुम्हाला ते टाइम डिस्प्ले झालेलं असेल 5:00 PM. 5 PM 5 वाजले संध्याकाळचे, ते त्या पद्धतीनं तुम्हाला टाइम डिस्प्ले करून दाखवेल. आता यानंतर आपण नेक्स्ट इनपुट एलिमेंट पाहणार आहोत URL. URL म्हणजे काय तर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ठीक आहे. मग URL तुम्हाला डिस्प्ले करायचं असेल तुमच्या फॉर्म मध्ये, म्हणजे URL दिला म्हणजे डायरेक्ट तुम्ही लिंक कोणती पण तिथं देऊ शकता. म्हणजे कोणत्या पण वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता. आता व्हिजिट करण्यासाठी जर तुम्हाला रिझ्यूम अपलोड करायचं असेल त्या URL वर, किंवा त्या एखाद्या वेबसाईट वरून तुम्हाला इमेजेस डाउनलोड करायचे असेल, काही माहिती डाउनलोड करायची आहे, त्याच्यासाठी हा URL अतिशय महत्वाचा इनपुट एलिमेंट आहे. आणि त्याचं कोडिंग आपण पाहू. टॅग डॉक टाइप HTML, then HTML tag, then tag body, then tag h3, display URL, then h3 tag close, then next step tag input type equal to double inverted comma URL double inverted comma complete, then write ID means identity double inverted comma URL double inverted comma complete, then next name equal to double inverted comma URL double inverted comma complete, then tag close. Finish this line coding, then right now body tag close, then tag HTML close. या ठिकाणी हा प्रोग्राम संपलेला आहे. आता हा प्रोग्राम तुम्ही तुमच्या फोल्डर मध्ये सेव्ह करायचा डिस्प्ले URL ला, किंवा तुम्हाला जे नाव द्यायचं ते तुम्ही देऊ शकता. आणि ओपन विथ ब्राउझर म्हणायचं. आणि ब्राउझरवर याचं आउटपुट कसं दिसतंय बघू आपण. आता हेडिंग कोणतं दिलेलं आहे, डिस्प्ले URL. ते पहिल्यांदा तुम्हाला इथं दिसेल डिस्प्ले URL. त्याच्यानंतर काय होईल तर इथं URL फक्त दिसणार आहे. आपण बॉक्सला नाव काय दिलंय URL नाव देणार आणि URL दिल्यानंतर इथे टेक्स्ट बॉक्स डिस्प्ले झालेला दिसेल आणि याच्यामध्ये तुम्हाला हवा तो URL टाईप करू शकता. URL टाईप करण्यासाठी http:// मग या ठिकाणी वेबसाईटचं नाव पण देऊ शकता www.google. म्हणजे डायरेक्ट तुम्ही तुमच्या फॉर्म मधून वेबसाईट ओपन करू शकता, किंवा एखाद्या वेबसाईटची लिंक पण देऊ शकता. या पद्धतीने हे तुमचं URL डिस्प्ले झालेलं तुम्हाला दिसेल. आता याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहू इलेमेंट इनपुट एलिमेंट वीक म्हणजे काय तर आठवड्याचे वार आपल्याला डिस्प्ले करायचे आहे. आता यासाठीचं कोडिंग बघू आपण. टॅग पहिल्यांदा सुरुवातीला काय लिहायचा, टॅग डॉक टाइप HTML लिहायचा. वीक मध्ये जेवढे वीक्स असतील तेवढेच वीक तुम्हाला डिस्प्ले झालेले दिसतील. वीक मध्ये पहा टॅग पहिल्यांदा टॅग डॉक टाइप HTML, त्याच्यानंतर टॅग HTML, देन टॅग बॉडी, देन टॅग H3 म्हणजे हेडिंग टॅग, डिस्प्ले वीक. ओनली वीक तुम्हाला डिस्प्ले करायचं असतील तर त्यासाठी हे वीक इनपुट एलिमेंट तुम्ही यूज करू शकता. देन H3 टॅग क्लोज झाला. देन नेक्स्ट टॅग बॉडी, देन टॅग इनपुट टाइप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा वीक डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. आयडी पण देऊ शकता याच्यासोबत तुम्हाला हवा असेल तर, नाहीतर नाही दिलं तरी चालतो. दोन्हीपैकी 2 ऑप्शन आहेत. डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. नेम
बॉक्सला नेम द्यायचं इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा वीक डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट टॅग क्लोज. या ठिकाणी तुमचा प्रोग्राम संपलेला आहे, त्या ठिकाणी तो टॅग क्लोज करायचा. आता या लाईनचं हे वीक या लाईनचं कोडिंग संपलेलं आहे. याच्यानंतर टॅग बॉडी क्लोज होणार, देन टॅग HTML क्लोज. आता ह्याचं आउटपुट बघणार आहोत. आता हा प्रोग्राम तुम्ही तुमच्या फोल्डरला सेव्ह करायचा, डिस्प्ले वीक डॉट HTML किंवा तुम्हाला जे नाव द्यायचं ते तुम्ही देऊ शकता. आणि रन केल्यानंतर ओपन विथ ब्राउझर म्हणायचं. त्या ठिकाणी तुम्हाला आउटपुट डिस्प्ले झालेलं दिसेल. आता हेडिंग दिलेलं काय आहे तर डिस्प्ले वीक. आता त्याच्या खालीच काय येणार सेट वीक. वीक येणार, वीक नाव दिलंय आपण, ठीक आहे नाही. त्याच्या खाली सेट वीक. वीक तुम्ही काय करू शकता सेट करू शकता कशा पद्धतीने. आता 37 2009 2019 मध्ये किती वर्षाचे किती आठवडे होते तर 37 आठवडे. असं या पद्धतीनं ते तुम्हाला दाखवलं. 37 38 2020 2020 साली 38 वीक्स होते. त्याच्यानंतर 39 2021 साली 39 वीक्स असतील. मग यापैकी तुम्हाला जो हवा ते तुम्ही काय करू शकता सेट करू शकता वीक. त्याच्यावर क्लिक करायचं. मग इथं तुम्हाला परत 3 बटन्स येतील, क्लिअर, कॅन्सल अँड सेट. मग या पद्धतीनं तुम्ही कोणत्या वर्षात किती आठवडे होते, कोणत्या वर्षात किती आठवडे नव्हते ते तुम्ही इथून सेट करू शकता. आता या ठिकाणी हे इनपुट एलिमेंट संपलेले. पुढचं नेक्स्ट इनपुट एलिमेंट बघू आपण. यानंतरच आपण इनपुट एलिमेंट बघणार आहोत सबमिट. सबमिट हे बटन आहे. आता तुम्ही तुमचा फॉर्म आता भरून झालेला आहे, टाईप करून झालेला आहे. फॉर्मची माहिती ते सबमिट करायला एखादं बटन लागतं ना आपल्याला, त्या बटनाचं कोडिंग बघणार आहोत. सबमिट. टॅग. आता कोडिंग पाहू. टॅग डॉक टाइप HTML, then tag HTML, then tag body, then tag H3 tag, display, submit. Display, submit. त्याच्यानंतर H3 tag close. Then next tag input type equal to double inverted comma submit. आता याच्यामध्ये ID बिडी घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. नेम इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये सेंड. आता मी नेम दिले इथं वेगळं बटनाला सेंड. त्याच्यानंतर इथं टॅग क्लोज करायचा. प्रोग्राम तुमचा इथं ह्या ठिकाणी ही लाईन संपलेली आहे कोडिंगच्या. आता या ठिकाणी परत बॉडी टॅग क्लोज. प्रोग्राम संपलेला आहे. प्रोग्राम संपल्यानंतर वरचे ओपन जे टॅग असतात ते क्लोज करायचे. देन टॅग HTML क्लोज. आता या प्रोग्रामचा आउटपुट बघायचा आपण. हा प्रोग्राम सेव्ह करायचा तुमच्या फोल्डरमध्ये आणि ओपन विथ ब्राउझर म्हणायचं. ओपन विथ ब्राउझर केल्यानंतर तुम्हाला तुमचं आउटपुट इथं डिस्प्ले झालेलं दिसेल, ठीक आहे. मग या ठिकाणी नाव काय दिले आपण हेडिंग डिस्प्ले सबमिट हे नाव दिले हेडिंग प्रोग्रामला. ह्याच्यानंतर इथं नाव फक्त बटन डिस्प्ले होईल तुमचं आणि त्या बटनाला नाव येईल सेंड. मग सेंड बटनावर क्लिक केलं की तुमची माहिती फॉर्म मध्ये जी माहिती तुम्ही भरलेली आहे ती माहिती तुमची सबमिट होणार. आणि क्लिअर बटनासाठी तुम्हाला करायचं असेल तर कोडिंग या पद्धतीनंच करायचं. इथं फक्त सबमिटच्या ऐवजी काय लिहायचं क्लिअर बटन लिहायचं, ठीक आहे. आता या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे. भेटू आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.